ती आली की सगळं वातावरण बदलतं. एखादी धडधडणारी मोटार सुरू झाली असावी असा आवाज, एक चालती बोलती ऊर्जा. ती म्हणजे मेष राशीची स्त्री. ती सौंदर्यवती असते, पण आरशात बघून नव्हे तर स्वतःकडे बघू. मी पुरेशी आहे असं म्हणणारी असते. तिचं बालपण चपळ, लढवय्या, हट्टी आणि मानी. बालवयातच तिच्यात मी काहीतरी वेगळं करणार अशी जाणीव असते. तिचं खेळणं कधीही पाशवी गोडी नसतं. ती कुस्ती खेळते, झाडावर चढते आणि शेजारच्या मुलांना लीड करते. आईचं नेहमीच वाक्य, माझ्या पोटी मुलगी जन्मली पण जणू रणे राखीवनीच आली आहे. शिक्षण आणि मैत्रीबद्दल सांगायचं झालं, जिथे ती वेगळीच आणि ठसठशीत असते. शाळेत ती एका बाजूला हुशार पण दुसऱ्या बाजूला अतिशय स्पष्ट वक्ती. तिचं म्हणणं, सर पण तुमचं असं म्हणणं मला पटत नाही, हे वाक्य शिक्षकांचं डोकं गरम करतं. पण तिची विचारांची खोली सगळ्यांना स्तंभित करते. मैत्रीमध्ये ती जीवाभावाची आहे, पण गोड बोलून मखलाशी करणारी अजिबात नाही. ती मैत्री साजरी करते, ती जमिनीवर आणि खांद्यावर हाडके. तिचं प्रेम धाडसी पण खोलवर प्रेम करणारी असते. ती प्रेम करताना जणू कोणत्या तरी मोहिमेवर निघते. तिचं प्रेम लपवलेलं नसतं, ते तिच्या नजरेत असतं, स्पष्ट, थेट आणि थोडं अधिकाराने ओतप्रोत. पण जर त्या विश्वासाला धक्का बसला तर ती गप्प होते, पण आतून मोडत नाही. ते उठते आणि म्हणते, माझं प्रेम हरलं असेल पण मी नाही. वैवाहिक जीवनात फक्त जोडीदार तिला नको असतो, सहकारी हवा. ती पतीसोबतचं नातं स्वतःचं अर्ध आयुष्य वाटून जगायला तयार असते. पण सावली होणं तिला मान्य नाही. तिला आयुष्याची वाटचाल एकत्र करायची असते, हातात हात पण स्वतंत्र पावलातून. तिचं प्रेम म्हणजे शरण जाणं नव्हे तर समांतर चालणं. मुलांबरोबरही प्रेमळ फटकारे आणि सावरत कवच घेऊन ती जगते. ती आई झाली की संसारातलं केंद्रबिंदू बनतं. ती मुलांमध्ये गुंतलेली असते, पण त्यांना गोंजारूप दुर्बल अजिबात करीत नाही. ती म्हणते, मुलं माझी आहे पण त्यांचं आयुष्य त्यांचं आहे. मी त्यांना दिशा दे, पण चालायला त्यांनी शिकायला हवं. हात धरून नाही, प्रेरणा देऊ. आई वडील, भावंड, मित्र याच्याबरोबरचं प्रत्येकाचं नातं ती काळजीपूर्वक जपते. मातापित्यांबरोबर सुद्धा ती मातापित्याचा ती आदरच करते, पण त्यांच्यावर स्वतःचं मतही ठेवते. आपलं मत खंबीरपणे सांगते. आईसारखं काम करताना ती मुलीची माया दाखवते, पण वडिलांच्या प्रश्नांना ती उत्तर देते. जसं की, तुमचं सांगणं बरोबर पण माझी दिशा वेगळी आहे. भावंडांबरोबर भांडणं भरपूर, पण शत्रुत्व मात्र अजिबात नाही. केवळ स्पर्धा. एकदा भावाला ताप आला की तिच्या तोंडात रागाचे शब्द असतात, पण हातात औषधाचा चमचा सुद्धा असतो. मित्रमैत्रिणीचा वेळ ती सिलेक्टिव्हली शोषक असते. बोलते सर्वांशी, पण थोडक्यांनाच खोलवर ओळखते. तिची मैत्री खरी असेल तर ती आयुष्यभर चालते.
खाण्यापिण्याची पण तिची टेस्ट आणि टेम्परामेंट काही वेगळं असतं आणि ते दोन्ही सांभाळते. तिला चविष्ट खाणं आवडतं, ती डाएट करते, पण तोंडाची चव मारून नाही. ती म्हणते जीवन जगण्यासाठी का, पण आनंदासाठी चवही जपा. ती रात्री वड्याबरोबर YouTube रेसिपी बघते आणि दुसऱ्या दिवशी जिम मध्ये जाऊन प्लॅन करताना सुद्धा स्वतःवर खुश असते. म्हणजे दोन्ही गोष्टी सांभाळणं तिला तितक्याच व्यवस्थितपणे जपता. तिच्या आरोग्याबद्दल सांगायचं झालं तर तिचं शरीर युद्धासाठी कायम तयार, पण मनातला थकवा ओळखायला हवा. ती चालते, धावते, झपाटून काम करते, पण थांबत नाही. म्हणून कधी कधी मनात थकवा जाणवतो. ती शरीराने फिट, पण तणाव तिचा खऱ्या अर्थाने शत्रू असतो. तिला हवा आहे व्यायाम, मग तो झुंजार असला तरी चालेल, शांत वेळ आणि माझ्यासाठी म्हणून ठेवलेली संध्याकाळ. आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर स्वतंत्र, शिस्तबद्ध आणि धीट. ती स्वतः कमवते, स्वतः गुंतवते आणि माझे पैसे माझे निर्णय या विचाराने वावरते. तिला दिखाऊ श्रीमंतीपेक्षा स्वावलंबनाचं समाधान आवडतं. ती म्हणते मी जर कष्टाने मिळवलंय तर त्याचा वापर मी जबाबदारीने करेन आणि अभिमानाने ते पैसे वाचवेन सुद्धा. राणीमाडवबद्दल सांगायचं झालं, साधं पण आत्मविश्वासानं झळाळलेलं आणि झगमगतं, पण महागड्या वस्तूंनी नव्हे तर तिच्या ओजस्वी उपस्थितीने. तिचं घर असंच असतं. तिच्या घरामध्ये पुस्तकं, सुवासिक अगरबत्त्या, मेणबत्त्या आणि भिंतीवर एखादा मोटिवेशनल कोट तुम्हाला निश्चित सापडेल. तो कोट काहीसा असा असेल, शी नीडेड अ हिरो सो शी बिकेम वन. यामध्ये तिचा स्वतःचा आत्मविश्वास झळकतो. ती साडीमध्ये ग्रेस दाखवते आणि जीन्समध्ये बॉसवाली चाल. तिच्या आवडीनिवडी म्हणजे ती जिवंतपणा जपते, हेच तिचं आकर्षण. तिला काय आवडतं? रात्रीच्या शांत हवामानात चालणं, ट्रेकिंग, नवीन विचार आणि थोडासा चहा. कारण तिच्या आयुष्यात कॉफी कमी आणि ऊर्जा जास्त असते. तिच्या आत्मशक्तीचं स्वरूप, ती आयुष्यात आली तर घरात उजळ लागतं. ती प्रेम करते, त्या नात्यांना अर्थ मिळतो. ती निघून गेली तर तिच्या आठवणीचं घर सावरतं. ती एक स्त्री नाही आहे, ती स्वतः एक युग आहे. मेष राशीची स्त्री ठाम, तेजस्वी आणि संपूर्ण अशी स्त्री आहे. आपल्या या संदर्भातलं मत काय आहे, आपले विचार काय आहे, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की.